मी जेव्हा जेव्हा माझी स्वतःची किंवा माझ्या काही जवळच्या लोकांची 20s मधली लाईफ ऑब्झर्व करतो ना, स्पेशली लेट 20s मधली, त्यावेळेस नेहमी एक सिनेरिओ माझ्या डोळ्यासमोर येतो. तुम्हाला पटतंय का बघा? एकदम एखादी हाय प्रेशर हाय व्होल्टेज मॅच चालू आहे, शेवटची ओव्हर आहे, एकदम ग्राउंड वरती शांतता आहे, बॅट्समॅन त्याच्या क्रीज वरती उभा आहे, ग्राउंड मधले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत, टीव्ही वरनं पूर्ण देश बघत असतो त्याच्या सगळ्या अपेक्षा आहेत, बाहेर रिपोर्टर उभे आहेत मॅच जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर प्रश्न विचारण्यासाठी, आणि अशा सिच्युएशन मध्ये त्या बॅट्समॅनला खेळायचंय. आपलं प्रेशर पण यापेक्षा काही कमी नसतं. स्टेडियम मधले प्रेक्षक म्हणजे आपल्या घरचे आहेत, टीव्ही वरून मॅच बघणारा पूर्ण देश म्हणजे आपल्या आजूबाजूची सोसायटी आहे, आणि रिपोर्टर म्हणजे आपल्या शेजारच्या काकू काका मावशी आपले नातेवाईक वगैरे आहेतच. काहीही जरी तुम्ही केलं तरी सुद्धा ते प्रश्न विचारणारच आहेत की किती कमवतोस, लग्न कधी करणार आहेस, मुलं कधी होणार आहेत, किंवा सो ऑन अँड सो फोर्थ. अशा हाय प्रेशर आणि हाय व्होल्टेज मॅच मध्ये जर का तुम्ही ग्राउंड वरती असाल तर तुम्ही कोणासारखं खेळाल? म्हणजे कोण तो प्लेअर असेल ज्याच्या मेंटॅलिटीने तुम्हाला खेळायचं आहे? आणि माझ्यासाठी ही इज नन अदर दॅन MS धोनी. डझंट मॅटर समोरचा बॉलर कोण आहे, करिअर सारखा प्रश्न घेऊन उभा राहणारा वर्ल्ड क्लास बॉलर मलिंगा आहे किंवा मग भुवनेश्वर कुमार आहे, जो कदाचित तुम्हाला विचारत असेल की पैसे किती कमवतोस. असा कितीही टॉपचा जरी बॉलर असला तरी माझी मेंटॅलिटी नेहमी एकच असणार आहे की ओव्हर शेवटची आहे आणि इथं आलेला प्रत्येक बॉल ग्राउंडच्या बाहेर कसा मारता येईल एवढीच एक गोष्ट मला माहिती आहे. बाकी प्रेशर वगैरे जे काही असेल ते समोरच्या वरती असेल. ते सगळं प्रेशर मला कधीच डिस्ट्रॅक्ट करू शकणार नाही, माझा काम अँड कंपोजनेस कधीच लूज करू शकणार नाही. याच मेंटॅलिटीने मी नेहमी या सिच्युएशन कडे बघत असतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर या सिच्युएशन मध्ये असाल किंवा ऑफकोर्स असाल जर का तुम्ही तुमच्या 20s मध्ये लेट 20s मध्ये वगैरे आहात तर मग तुम्ही कुठल्या प्लेअरच्या मेंटॅलिटीने विचार करता? कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा.